नमस्कार. पब्लिक टुडे इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका उमेदवाराच्या घरी आलो आहोत. अंबरनाथ नगर परिषद पॅनल क्रमांक 22 श्वेता विश्वास पवार यांच्याशी आपण काही चर्चा करणार आहोत. आपण श्वेता मॅडमशी आपण काही चर्चा करणार आहोत. श्वेता मॅडम, तुम्ही कोणत्या पक्षामधून उभे आहात? अजून काय सांगणार आपल्याबद्दल थोडक्यामध्ये माहिती? नमस्कार. मी श्वेता विश्वास पवार. गेली बरीच वर्ष शिवगंगानगरमध्ये वास्तव्यास आहे. प्रभाग क्रमांक 22 मधून यावर्षी नगरसेविकेच्या पदासाठी मी उभी राहिलेली आहे. माझं शिक्षण BSc BEd झालेलं असून मी व्यवसायाने शिक्षक आहे. त्यामुळे एक सुशिक्षित उमेदवार म्हणून तुम्ही माझ्याकडे पाहू शकता. मॅडम, आता जे तुम्ही इलेक्शनला उभे आहात, वार्डाच्या काय काय समस्या आहे याच्याबद्दल थोडक्यामध्ये तुम्ही जरा सांगा आम्हाला. मागील निवडणुका झाल्या तसेच मी बरेच वर्षापासून शिवगंगामध्ये वास्तव्यास आहे. मतदार राजाने बऱ्याच प्रशासकांना निवडून दिले. प्रशासक तेच येत आहेत, परंतु समस्या जैसे थे तशाच आहेत. जसे की पाणी पुरवठ्याच्या समस्या. पाण्याची टाकी तयार होऊन 10 वर्ष होऊन गेली आहेत, तरी पण पाण्याचे नियोजन अजून सुरळीतपणे नाही आहे. रस्त्यांच्या समस्या देखील आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असुरक्षितता. शिवगंगानगर खूप मोठा परिसर आहे, परंतु इथे एकही CCTV नाही आहे. अनेक महिला मुली शाळा कॉलेजसाठी नोकरीसाठी सकाळी बाहेर पडतात, रात्री उशिरा येतात, परंतु त्यांच्यासाठी हा परिसर खूपच असुरक्षित वाटतो. त्याचप्रमाणे सध्या इथे नशेखोर लोक किंवा गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक देखील वाढलेले आहे. हे लोक बाहेरून येऊन शिवगंगामध्ये जिथे अंधार आहे अशा परिसरामध्ये बसलेले असतात. याशिवाय रस्त्यांवरचे जे दिवे आहेत त्यांची व्यवस्था देखील नीट नाही आहे. तर अशा बऱ्याच समस्यांना शिवगंगानगरचे रहिवासी सध्या तोंड देत आहेत. तुम्ही निवडून आल्याच्या नंतर सगळ्यात प्रथम कोणत्या प्रश्न तुम्ही सोडवणार आहात याच्याबद्दल थोडक्यामध्ये माहिती द्या. जसे मी आधी सांगितले की शिवगंगामध्ये सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे पाण्याची समस्या. तर जर मी निवडून आले तर मी आणि माझा पक्ष तिकडे सर्वात आधी लक्ष देऊ. पाण्याचं सुरळीत नियोजन कसं होईल याकडे आम्ही लक्ष देऊ. महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना करता येतील ते आम्ही ठरवू. या भागामध्ये एकही सार्वजनिक वाचनालय नाही आहे, त्यामुळे ज्येष्ठ नागरिक किंवा शाळा कॉलेजेसमधली मुले यांच्यासाठी एक वाचनालय आम्ही उघडू. कचऱ्याचे योग्य ते नियोजन करू, कारण तो पण सध्या शिवगंगाला भेडसावणारा फार मोठा प्रश्न आहे.